तर हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजचा व्हिडिओ आहे ना, तर ब्लॉग नसून एका वेगळ्याच टॉपिकवर व्हिडिओ आहे आणि मी आता कसं ब्लॉग तर अपलोड करायचेच, पण अधूनमधून थोडेसे वेगळे पण व्हिडिओ अपलोड करावं म्हणते. केसाच्या रिलेटेड, स्किनच्या रिलेटेड किंवा वेट लॉस, वजन कसं कमी करायचं, वजन कसं वाढवायचं किंवा जे आहे वजन ना, तर ते मेंटेन कसं ठेवायचं. सध्या आमच्या इकडे गेली लाईट, गरम भरपूर व्हायला लागले आणि मला बाहेर पण जायचं आहे आणि म्हटलं आता तयार झालेस तर कधीतरी व्हिडिओ पण काढूया आणि बाहेर पण जाऊया. आणि गरमी चालू असल्यामुळं कसं गरमी चालू असल्यामुळं कसं गरम व्हायला लागलं होतं, त्यामुळे मी आपल्या दरवाजात बसून हवेशीर असं बसले. थोडीशी हवा लागते, घाम आलाय तरी पण. चला, आजचा टॉपिक असणार आहे आपलं वजन आहे ना, तर ते वजन कमी कसं करायचं. जे वजन आहे तर ते मेंटेन कसं ठेवायचं. तर अ, सध्या बऱ्याच जणांचं काय होते, वेट लॉस केलं की लगेच वाढते पण वजन. तुम्हाला सांगू का, एक दोन असे असतात की आपण थोडं जरी जेवलं ना, तर ते एखाद्याचं लगेच वजन वाढतं. त्यामध्ये मी येते आणि तुमच्यापैकी बरेच जण येत असतील. आणि एक जण असं असतात की ते किती पण खा, किती पण खा, त्यांचं वजन अजिबात वाढत नाही. त्यामुळे ते व्हिडिओ काय आपल्याला बघायला येणार नाहीत. जे गोलू-मोलू त्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा वजन मेंटेन ठेवायचं आहे, तर ते हे व्हिडिओ बघतील नक्की. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आता आपण बघूया वजन कमी कसं करायचं. बऱ्याच बायकांचं कसं प्रेग्नन्सीमध्ये बरंच वजन वाढतं आणि नंतर मग ते वेट लॉस करायचं कसं? मग हा मोठा प्रश्न पडत होता. सुरुवातीचे 5-6 महिने काही लक्ष द्यायचं नाही. एकदा बाळ 6 महिन्याचं झाले की नंतर मग वजन कमी करायला सुरुवात करायची. माझं पण वजन भरपूर वाढलं होतं. जवळपास मी ज्यावेळेस प्रेग्नंट होते ना, तर तेव्हा 49 वजन होतं आणि नंतर डिलिव्हरीच्या वेळेस माझं चांगलं 73-74 किलो वजन झालं आणि डिलिव्हरी झाल्यावर 69-70 पर्यंत होतं. नंतर मग सुरुवातीचे 6 महिने मी काही लक्ष दिलं नाही. सी सेक्शनमधून डिलिव्हरी झाली होती माझी त्यामुळं. आणि नंतर मग 6 महिन्यानंतर एकदा बाळाला वरचं आपण खायला द्यायला सुरुवात केली ना, नंतर हळू-हळू आपण आपल्या डाएटकडे आणि थोडंसं एक्सरसाइज वगैरे करायचे. आता एक्सरसाइजमध्ये ज्यांचं म्हणजे आता डिलिव्हरी झाली किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सांगते. ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांनी फक्त वॉक केलं तरी चालतोय आणि ज्यांना वजन आपलं डिलिव्हरी होऊन बरेच दिवस झालेत, 1 वर्ष, 1.5 वर्ष, त्यांना वजन कमी करायचं असेल तर ते योगा वगैरे पण करू शकतात किंवा जिम वगैरे पण जॉइन करू शकतात. सगळ्यात पहिलं मेन महत्त्वाचं काय असते सांगू का? तर डाएट असते. आपण किती पण जिमला जावा, किती पण एक्सरसाइज करा, किती पण वॉक करा आणि तुम्ही खाणं-पिणं जर कंट्रोलमध्ये नसेल ना, तर अजिबात वेट लॉस होत नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे तर खाण्यावर कंट्रोल करायचं. तर अ, बाहेरचं खाणं पूर्णपणे कमी करून टाकायचं. आठवड्यातून एकदा खायचं, असं नाही की खायचंच नाही बरं का. तर आठवड्यातून एकदा खायचं. आता मी माझा अनुभव सांगते. मी ज्यावेळेस वजन कमी करायला घेतलं होतं ना, तर तेव्हा मी काय केलं होतं, बाहेरचं पूर्णपणे बंद केलं होतं आणि घरात मी 2च टाईम जेवण करायचे. आमच्या गावाकडे कसं असते, सकाळी उठलं की मग 8:30-9 वाजता मी जेवण करायचे. जेवणामध्ये तसंही जेवण माझं कमीच आहे आणि त्यामुळं मग मी काय करायचे, एक अर्धीच भाकरी खायची मी. एक भाकरी खायची असेल तर त्याची मी अर्धी खायची. आता तुम्हाला जर 2 भाकरीची भूक असेल तर सुरुवातीचे 15 दिवस दीड भाकरी खायची आणि नंतर 1 वर यायचं. असं पोर्शन आहे तर जेवणाचं थोडं-थोडं कमी करत यायचं. पूर्ण पण कमी करायचं नाही बरं का. आणि थोडंसं असं मी काय करायचे, अर्धी भाकरी खायची. नंतर एकदा सकाळी अर्धी भाकरी खाल्ली का नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी 5:30-6 वाजताच जेवण करायचे मी. त्याच्या मधल्या वेळेमध्ये ना सकाळपासून ते 11 वाजल्यापासून किंवा 10 वाजल्यापासून ते 4:30-5 वाजेपर्यंत मी एकदा किंवा दोनदा चहा घ्यायचे. तसं तर मला गोड जास्त खायला प्यायला आवडत नाही जास्त. त्यामुळे माझा चहा खूप म्हणजे खूप कमी गोड असतोय. त्यामुळे शक्यतो कमी गोड चहा प्यायचा आणि 1-2 वेळा घेतला तरी पण चालते. बऱ्याच जणांचा समज असा असतो, की चहा पिल्यावर पण वजन वाढते. पण असं काही नाही. प्यायचा पण कमी गोड प्यायचा आणि नंतर डायरेक्ट 5:30-6 ला जेवण करायचं. 5:30-6 ला जेवणामध्ये पण तसंच करायचं. अर्धीच भाकरी खायची, आणि जी काही भाजी असेल ते. त्याच्यासोबत काकडी, गाजर जे काय असेल ते खायचं आणि मग एकदा तुम्ही 6 जर जेवण झालं ना, त्याच्यानंतर काही म्हणजे काही सुद्धा खायचं नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. असं करत मी 6 महिन्यात माझं वजन आहे तर कमी केलंय. बाहेरचं कसलंच म्हणजे कसलंच खाल्लं नाही आणि आता तसं माझं थोडंसं वजन वाढलंय. आता चालू आहे माझं कमी करायचं. आता इकडे आम्ही अगोदर पुण्याला होतो. नंतर इकडे आल्यापासून माझा योगा वगैरे जरा बंदच पडला होता. त्यामुळे आता अधून-मधून योगा करणं होते. आता कंटिन्यू योगा आहे तर करायला सुरुवात केली म्हणजे
त्यामुळं पोट वगैरे कसं योगाचा काय फायदा असतो सांगू का? तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर भरपूर असं पोट वगैरे राहते. तर योगा केल्यावर पोट वगैरे राहत नाही. तर मी थोडंसं माझं वजन वाढले, पण असं माझं पोट वगैरे असा नाही. थोडासा चेहरा असा मोठा दिसतोय आणि थोडेसे दंड मोठे झालेत. असं पोट वगैरे असं नाही. आता व्हिडिओमध्ये तुम्ही रोज व्हिडिओ बघतायच की त्याच्यामध्ये ड्रेस वगैरे घातले की लगेच दिसून येतं. तर ते तसं आहे. सगळ्यात मेन महत्त्वाचं योगा करायचा, व्यायाम करायचा, वॉक करायचं सगळ्यात आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणलं तर खाणं-पिणं कंट्रोलमध्ये पाहिजे. तरच ते वजन कमी होते. नाहीतर ते वजन अजिबात कमी होत नाही. तुम्ही कितीही योगा करा, कितीही एक्सरसाइज करा आणि तुमचं खाण्यापिण्यावर कंट्रोल नसेल ना, तर वजन अजिबात कमी होत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिलं पोर्शन कंट्रोल करायचं. थोडं, 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 थोडं खायचं. एकदमच तुम्हाला सवय लागत नाही. आता सुरुवातीला भूक लागल्यासारखं होते. ताक प्यायचं अधून-मधून असं भूक लागली का. ताक पिलं तरी चालतेच. पण ताक प्यायचं, थोडीशी जास्त दुपारची वेळेस भूक लागली का थोडेसे चुरमुरे खायचे, काकडी, गाजर खायचं, थोडासा चहा प्यायचा. एकदा तुम्हाला 2 टाईम जेवणाची सवय लागली ना, मग ते काहीच वाटत नाही दुपारी नाही काय खाल्लं तरी पण. फ्रूट वगैरे खायचे अधून-मधून. पण जेवणामध्ये कमी तेलकट, कमी मसालेदार, चपाती नाहीच. आता सध्या पण चपाती जास्त खात नाही. कधी तर असतं श्रीखंड, बासुंदी असं काय असेल तेव्हा चपाती खातो. नाहीतर इतर वेळेस रोज रोटीच असते. त्यामुळे रोटी थोडंसं कमी तेलकट खाल्लं ना वजन कंट्रोलमध्ये राहते. प्लस तुमचा चेहरा पण छान दिसतोय, ग्लो येतो चेहऱ्यावर. नाहीतर जास्त तेलकट वगैरे खाल्ल्यावर पिंपल वगैरे येतात. तसं आपलं कसं जेवढं कमी तेलकट, कमी मसालेदार खाईल ना, तेवढं फायदेच आहेत. तोटे असं अजिबात काही नाहीत. वजन पण कंट्रोलमध्ये राहते, आपला चेहरा पण छान होते. असं बरेच बरेच असे फायदे आहेत. त्यामुळं आणि माझं सांगायचं झालं तर माझं मी वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवते सांगू का? तर काय करायचं आम्ही आता सध्या पण 2 टाईमच जेवण करतोय. मध्ये जेव्हा मी संचित झाल्यानंतर सुरुवातीचे 1 वर्ष, 1.5 वर्ष 2 टाईम जेवले. नंतर मग अ, असंच 3 टाईम खायचे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. आता 1 वर्ष होत आलं संचित आणि संचितचे पप्पा आम्ही दोघं पण 2 टाईमच जेवण करतोय. सकाळी 9:30-10 वाजता जेवण करायचं. त्याच्यावर संध्याकाळी 1 6:30 पावणे 7 7 जेवण करायचं. मधल्या वेळेत दुपारी वगैरे वाटलं तर काहीतरी फ्रूट खायचे. आता गरमी चालू आहे. वॉटरमेलन, कुठं ताक, तर असं आणि अधूनमधून चहा पण असतोय. कधी एखाद्या वेळेस दुपारी वाटलं तर दुपारी पिते मी. नाहीतर आता ह्या टायमिंगला पिता. आता दुपारी नाही पिले त्यामुळे आता चहा प्यायचा. तर असं आहे वजन खरं तर वजन ना जास्त वजन असलेल्याचा काही फायदा नसतो, तोटाच असतो. त्यामुळं वजन थोडंसं असं नाजूक वजन वगैरे कमी असलं तर छान पण दिसतोय आपण साडी वगैरे घातल्यावर. तेच वजन जास्त असले की साड्या पण छान दिसत नाहीत, ड्रेस पण छान दिसत नाहीत आणि मग ते टी-शर्ट वगैरे घातलं की मग ते इतकं असं छान वाटत नाही. त्यामुळं आपण थोडंसं एकदम पण बारीक चांगलं दिसत नाही बरं का. त्यामुळे खूप पण बारीक नसावं आणि जास्त पण जाड नसावं. असं मध्यम अशी असेल तर छान दिसते. नाहीतर खूपच बारीक असले की उगं आजारी असल्यासारखं दिसतं. तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेलच वजन आहे तर कंट्रोलमध्ये कसं करायचं किंवा मी कसं केलं. तर मी तर तेच केलं होतं बघा. रोज 100 सकाळी 100, दुपारी 100 आणि संध्याकाळी 100 अशा 300 असं आपण दोरी उड्या मारतो ना, तर ते 300 दोरी उड्या मारायचे मी. आणि मग आणि संचित लहान होता त्यामुळं काय योगा वगैरे तर काही करायला जमतच नव्हतं. त्यामुळे मग तेच करायचं आणि थोडंसं वॉक करायचं. अशाने मी तेव्हा माझं वजन कमी केलं. आणि आता योगा असतो अधूनमधून. रोज संध्याकाळी फिरणं तर असतं म्हणजे असतंच. आणि जेवण पण कंट्रोलमध्ये असते. असं नाही की भरपूर असं खाणं होते. नाही, गोड मला पहिल्यापासूनच जास्त आवडत नाही. त्यामुळे गोड तर नाहीच खात. बाकीचं बाहेरचं पण एकदम कमीच असते. त्यामुळे बाहेरचं कमी खायचं, तेलकट कमी खायचं, गोड कमी खायचं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे पोर्शनमध्ये खायचं. असं आपल्याला किती आपलं पोट म्हणजे फुग्यासारखं असते. जेवढं खाईल तेवढं खाऊच वाटते. खायला तेवढं खाऊच वाटते. त्यामुळं हळू चावून खाल्लं ना, कमी खाल्लं ना, तर ते लवकर पोट भरते. तर हे पण आहे. तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कशाच्या रिलेटेड केसांचा किंवा स्किनबद्दल किंवा अजून कशाबद्दल व्हिडिओ मी बनवावा असं वाटत असेल ना, तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.